नांदेड सेक्युलर फोरमच्या वतीनं ही जी काही घटना ईदच्या दिवशी घडलेली आहे ईदगाह मैदानाच्या जवळ, त्यामध्ये जे काही खरं पाहिलं तर इथल्या स्थानिक प्रशासनाने जो विश्वास निर्माण करून द्यायला पाहिजे होता. कारण घटना घडलेल्याचा जे स्थळ आहे आणि त्यावेळेचे टायमिंग जे आहे, तर त्या ईदगाह मैदानावरती ईदच्या दिवशी जवळपास 50-1 हजाराचा समूह त्या ठिकाणी होता. तिथून हाकेच्या अंतरावरती किंवा त्या उतारावरती त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि ते घटनेचे दृश्य बघितल्याच्या नंतर हे जाणीवपूर्वक केलेली घटना त्या ठिकाणी दिसते, अशा प्रकारची शंका कोणाला येऊ शकेल. आणि ती घटना घडल्याच्या नंतर जी काही पोलीस यंत्रणेनं जे काही कारवाई केलेली आहे ती म्हणजे उदाहरणार्थ ती घटनास्थळावरती त्या ठिकाणी ते धुवून साफ करणे आणि नंतर लोकांना विश्वासात घेऊन नेमकी घटना आतापर्यंत कशासाठी घडली, कोणामुळे घडली, ती साधारण वारदात होती या काय त्या ठिकाणी कॉन्स्पिरसी होती, या सगळ्या अँगलनं त्या ठिकाणी पूर्णतः क्लॅरिटी अजूनही काही त्या ठिकाणी आलेली नाही. ते कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचले तेही काही सांगण्यात आलेलं नाही. म्हणून ही घटना आम्हाला 2006च्या घटनेची त्या ठिकाणी पुनरावृत्ती तर नाही ना, अशा प्रकारची शंका येते. कारण त्यावेळेसच्या सुद्धा त्या घटनेमध्ये सुरुवातीला पोलिसांचा जो काही निष्कर्ष होता की ही साधी घटना आहे, ती चुकून घडलेली घटना आहे अशा प्रकारची होती, पण ती नंतर इट टर्न आउट टू बी ए बॉम्बस्फोट आणि ठरवून केलेली घटना होती. तेव्हा अशाच प्रकारची तर घटना या ठिकाणी होत नाही ना, अशा प्रकारची चिंता त्या ठिकाणी होते. आणि त्याचबरोबर ती काही जिल्ह्यामध्ये बाकीच्या इतर देऊळ वगैरे सारख्या ठिकाणी घडलेल्या घटनेमध्ये पोलिसांचं जे काही वर्तन त्या ठिकाणी राहिलेलं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी कार्पेटच्या खाली ढकलून देण्याच्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेत की काय, अशा प्रकारची शंका आमच्या मनावर. जर ती शंका त्यांनी त्याचं निरसन जर झालं तर आम्हाला त्याच्याकडे प्रशासनाच्या बद्दल काही म्हणायचं नाही. कारण नांदेड शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता आणि जनतेच्या जानमालची त्या ठिकाणी सुरक्षा होणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि देशाच्या सगळ्या अर्थानं सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. त्यासाठी म्हणून आम्ही हा संघटित प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. प्रशासनाच्याच मार्फत आम्ही राज्याच्या प्रमुखांना आणि त्याच्या कार्यवाहकांना त्या ठिकाणी आम्ही ही भूमिका कळावी, आमचं मन कळावं, आमची आशंका कळावी आणि त्याच्यात जर काही दोष असतील तर ते दुरुस्त करण्याच्या संदर्भामध्ये भूमिका त्यांच्या मार्फत त्यांना तशा निर्देश द्यावे. आमच्या 5 मागण्या, त्या 5 मागण्याच्या संदर्भात त्यांनी विचार करावा, यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी भूमिका घेतली. एकूणच घटना दडपण्याचा प्रयत्न चालू आहे असं वाटतं. अशी बघा, प्रायमा फेशी कोणालाही शंका येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. काही आमच्या पक्षाच्या लोकांनी त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये काही भूमिका घेतल्या होत्या, त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी शंकांचं निरसन झालं नाही. म्हणूनच तर एकट्यानं प्रयत्न होणं शक्य नाही. म्हणून त्या ठिकाणी जनतेचा दबाव निर्माण झाला पाहिजे, जनतेला अवेअरनेस निर्माण केला पाहिजे. आपल्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी एक प्रकारचा जनतेचा दबाव प्रशासनावर जर आला तर जर काही दुर्लक्ष झालं असेल, काही दिरंगाई झाली असेल तर ते दुरुस्त होईल, या आशेनं आम्ही या ठिकाणी अशा प्रकारची भूमिका घेतली. पाटबंधारे स्फोटाचा तपास वीक झाला, त्याच्यामुळे आरोपी सुटले. हा तपास ही त्याच दिशेने चालू आहे असं वाटतं. हे बघा, जर समजा इन्व्हेस्टिगेशन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असलेल्या सर्कमस्टान्शियल घटना, इन्सिडन्सेस वरून, त्या एव्हिडन्सेस वरून आपण आशंका निर्माण करतो. एखादा समजा नॅचरल डेथ आहे का अननॅचरल डेथ आहे ह्याच्यावरूनच आपण घटनांमध्ये त्या ठिकाणी काही अँगल हुडकण्याचा प्रयत्न करतो. इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचं तेच गोष्ट आहे की सरळ सरळ दिसायला लागले की हा स्फोट आहे आणि पुन्हा नंतर ती जी व्यक्ती जर समजा त्या ठिकाणी बचावासाठी दुसरीकडे इकडे तिकडे जात नसेल, त्याची ईदगाहच्या वेळची वेळ, त्याच वेळेस घडलेली घटना, त्याच्या नजीकचं घटना आणि त्या ठिकाणी त्यांनी कमरेच्या भोवती गुंडाळलेल्या सगळ्या गोष्टी, ही ठरवून केलेली घटना त्या ठिकाणी आहे. कुठल्या तरी गोष्टीला अंजाम देण्याच्या उद्दिष्टाला अंजाम देण्यासाठी ती करलेली आहे किंवा त्या अँगलनं तपास होणं गरजेचं आहे. पण ते होताना कोणाला त्या ठिकाणी आश्वस्तता त्या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं आहे ना. आश्वस्त करायला पाहिजे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन, आणि ते होत नाहीये म्हणून तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना करा म्हणून आग्रह करतोय. थँक्यू.